विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब शिंदे. बऱ्याच दिवसांची विद्यार्थ्यांची मागणी होती की तुमची सगळी टीम आमच्या भेटीला एकदा तरी आली पाहिजे आणि तो योग आलाय. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेची जाहिरात आली आणि लवकरच कंबाईनची जाहिरात येणार आहे. आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आता तुमची तयारी हवी. तर 2024च्या कंबाईन परीक्षेसाठी तयारी कशी करावी आणि त्यासाठी आमचं प्लॅनिंग काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहिला प्रश्न माझा प्रशांत कदम सरांना असेल की आपण पॉलिटी आणि राज्यघटना, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पंचायत राज, हे दोन विषय शिकवता. आतापर्यंत तुमच्या हाताखालून बरेचसे अधिकारी घडले. तर म्हणजे मला असं वाटतं द विनर्स करिअर पॉईंटचे जवळजवळ 3,500च्या आसपास PS आहेत. तर त्याच्यामध्ये कदम सरांचा खूप मोठा वाटा आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगावं की तुम्ही पॉलिटी आणि पंचायत राजची तयारी कशी करून घ्याल. राज्यघटना आणि पंचायत राज कंबाईनसाठी एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे. थोडं प्लॅन प्रूफ आपण जर गेलो तर या विषयामध्ये 15 पैकी कमीत कमी 11+ मार्क आपल्याला निश्चित घेता येतील. आपण या बॅचमध्ये बेसिक पासून सगळ्या संकल्पना तर कंप्लीट करून घेणारच आहोत. त्यासोबत प्रत्येक परीक्षेचे मागील 10 वर्षाची PYQ आपण टॉपिक वाईज अनालिसिस करणार आहोत आणि त्यासोबत प्रत्येक टॉपिकच्या तुम्हाला नोट्स दिल्या जातील, ज्या नोट्समधनं येणाऱ्या एक्झाममध्ये कमीत कमी 11 प्रश्न विद्यार्थ्याचे नक्कीच बरोबर येतील. नाही, मला एक सांगा, तुम्ही टीचिंगचं आज ह्यावेळेस आता आपण प्लॅन बदलतोय, तर प्लॅन बद्दल सांगा विद्यार्थ्यांना. अगोदर तुम्ही नोट्स प्रोव्हाइड करणार. आपण काय करतोय यावेळेस, विद्यार्थ्याला आपण पहिल्यांदा नोट्स प्रोव्हाइड करतोय. त्यासोबत मागील 10 वर्षामध्ये प्रत्येक टॉपिक विषयी आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले हे प्रश्न देतोय. पहिल्यांदा विद्यार्थी सविस्तर ते वाचून घेतील. त्यानंतर तो संपूर्ण घटक बेसिक पासून शिकवला जाईल आणि घटक कंप्लीट झाल्यानंतर आपण प्रत्येक टॉपिकवर एक 50 प्रश्नाची टेस्ट घेणार. त्या टेस्टमध्ये विद्यार्थ्याला किती गुण येते हे आपण बघणार आणि त्या टेस्टमध्ये जे जे प्रश्न विद्यार्थ्याचे चुकले असतील ते का चुकले, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टीवर आपण या बॅचमध्ये विशेष लक्ष देणार आहोत. आता तुम्ही एक विचार करा की या वेळेस कंबाईनसाठी जे आम्ही प्लॅनिंग केली त्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला नोट्स, नंतर PYQ, तुम्ही ते सोडवायचे नोट्स वाचून, नंतर आम्ही तो घटक शिकवणार आणि नंतर त्याच्यावर टेस्ट घेणार. मला असं वाटतं याच्यानंतर तुम्हाला काही करायची गरज राहणार नाही. आता मनीष पाटोदेकर सरांना माझा प्रश्न आहे की तुम्ही करंटसाठी विद्यार्थ्यांकडून काय करून घ्याल आणि करंटचं साहित्य पण सांगा की विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडीसाठी सुद्धा कोणतं साहित्य वापरावं किंवा कोणते बुक्स वापरावे किंवा पेपर्स कोणते वाचावेत. नमस्कार. तो जमाना गेला जेव्हा सर्व परीक्षांमध्ये वन लाइनर क्वेश्चन्स यायचे. आता मात्र थोड्याशा वेगळ्या धाटणीचे प्रश्न यायला लागलेले आहेत. काठिण्य पातळीसुद्धा चालू घडामोडी संदर्भात थोडीशी वाढलेली आहे. तर व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकला अगदी विज्ञान तंत्रज्ञानपासून क्रीडा पुरस्कारापर्यंत, साहित्यापर्यंत, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, या सगळ्यांचा आपण सखोल अभ्यास करून घेणार आहोत आणि ते सुद्धा अतिशय मनोरंजक पद्धतीने. या माध्यमातून प्रत्येक घटकावरती आपण N नंबर ऑफ वन लाइनर्स पण घेऊ. म्हणजे वन लाइनर क्वेश्चन जरी आले तरी आपण ते टॅकल करता आपल्याला आले पाहिजेत, प्लस कन्सेप्च्युअल क्वेश्चन आले तरी आपल्याला ते टॅकल करता आले पाहिजेत. आता राहिला प्रश्न की कोणतं मटेरियल वाचायचं. तर मार्केटमध्ये खूप सारे बाजारू पुस्तकं उपलब्ध आहेत. छोटे खानी पुस्तक आहेत, मोठे मॅगझिन्स आहेत, 6 माही, त्रैमासिक इत्यादी अनेक गोष्टी आहेत. आणि या सगळ्या पुस्तकांचा बाजार पाहून मग अल्टिमेटली विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातो की नेमकं पुस्तक वाचायचं कोणतं. तर इथंच विनर्स करिअर अकॅडमी आपल्या मदतीसाठी येणार आहे की आपण चालू घडामोडीचे घेऊन किती पुस्तक घेणार आहात. 1, 2, 3, 4. एक शिक्षक म्हणून आमच्याकडं पूर्ण जमावडा असणार पुस्तकांचा, मासिकांचा, त्याचप्रमाणे लाईक दैनिकांचा, आणि प्रत्येकातलं सार काढून आम्ही तुम्हाला रेमिक्स सॉन्ग म्हणजे थोडक्यात पूर्ण मलयदार ज्याला आपण अभ्यासक्रम जो आहे तो आपण तुम्हाला पुरवणार आहोत. या माध्यमातून आपला एक तर वेळ पण वाचणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला ऑथेंटिक माहितीसुद्धा मिळणार आहे. तर या माध्यमातून आपण चालू घडामोडी कंप्लीट करणार आहोत. तर पुस्तक घेण्याची आपल्याला गरज नाही मित्रांनो. आपण जेव्हा फीज भरत आहात तेव्हा अल्टिमेटली आपल्याला जास्तीत जास्त मिळणं ही अपेक्षा बाळगणं अतिशय रास्त आहे. आणि शिक्षक म्हणून विनर्स करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही आपली इच्छा जी आहे ती पूर्ण करणार आहोत.
आता दुसरं नाव मी तुम्हाला सांगतो की मला असं वाटतं की राज्यसेवा आणि सरळ सेवा याच्यातून असंख्य मेन्स दिलेले आणि ॲक्च्युली सर्व्हिस सोडलेले आमचे दुसरे जे पार्टनर आहेत त्यांचा अनुभव आमच्यापेक्षा जास्त आहे, कारण ते या क्षेत्रामध्ये स्टडी सर्कलपासून या क्षेत्रात होते पहिल्यापासून. तर असे आमचे जे विठ्ठल पुंगळे सर आहेत त्यांचे बुक्स पण आहेत मार्केटमध्ये, इतिहासाचं आहे, भूगोलाचं आहे, त्यांचा क्वेश्चन बँक पण आहे. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा तर तुम्हाला होणार आहे, कारण याच्यामध्ये सगळे पुस्तकं आम्ही तुम्हाला फ्री देणार आहेत. कारण बॅचची किंमत 4,999 आणि जवळजवळ 4,500चे पुस्तकं आम्ही तुम्हाला फ्री देतोय. याच्यामध्ये 3 इन्स्टॉलमेंटची आम्ही व्यवस्था पण ठेवलेली. तर मी पुंगळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्याकडे 3 विषय आहेत, एक भूगोल आहे, इतिहास आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. ह्या तिन्ही विषयांची धुरा त्यांच्याकडे आणि आम्ही त्यांच्यावरती या संपूर्ण महत्त्वाच्या विषयांसाठी संपूर्ण क्लास त्यांच्यावरती अवलंबून आहे, कारण त्यांना वेळ पण लागतो, खूप जास्त लेक्चर्स घ्यावं लागतात आमच्यापेक्षा. परंतु आज गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी ही धुरा प्रामाणिकपणे आणि अगदी अविरतपणे सांभाळलेली. तर ह्या तिन्ही विषयांची तयारी करून घेण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना मटेरियल सहित तुम्ही शिकवण्याची स्ट्रॅटेजी सांगा, तुमच्याकडे काय काय असेल ते. नमस्ते मित्रांनो. माझा पहिला मुद्दा हा राहील की जे नवीन मुलं येणार आहेत त्या नवीन मुलांसाठी आयोगाचे मागचे प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेणार आहेत आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतून सांगणार आहे की मागच्या वेळेस हेच प्रश्न का विचारले गेलेले आहेत. मग एकदा का तुमच्या लक्षात आले की मागच्या वर्षी हेच प्रश्न का विचारले गेले, मग त्या आधारे आपल्या लक्षात यायला लागेल की पुढच्या वर्षी कोणते प्रश्न अपेक्षित आहेत. म्हणजे आयोग ज्या वेळेस प्रश्नपत्रिका तयार करत असते त्याच वेळी त्यांचे नियम पण ठरलेले असतात. जो व्यक्ती प्रश्नपत्रिका तयार करत असतो तो व्यक्तीच्या डोक्यामध्ये सुद्धा काहीतरी विचार चालू असतात. मग आपल्याला त्या व्यक्तीचा विचार करायचा की तो विचार काय करत असतो, त्या व्यक्तीचा या ठिकाणी विचार करण्याची जी पद्धती आहे नेमकी कोणत्या दिशेनं कललेली आहे हे जर एकदा लक्षात आलंय की त्याच्यानंतर मग आपल्याला त्या डायरेक्शनला जाणं सोपं जाईल. आणि म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं हेच राहील की आयोगानं जे काही नियम तयार केलेले आहेत त्या नियमामधला पहिला मुद्दा हाच आहे की प्रत्येक प्रश्न अद्ययावत असेल. मग तो इतिहास असू द्या, समाजसुधारक असू द्या, विज्ञान असू द्या, राज्यशास्त्र असू द्या, सगळे जे विषय आहेत हे अद्ययावत आहे. म्हणून आपल्या या ठिकाणी प्रश्नपत्रिका जर आपण व्यवस्थित बघितली तर आपल्याला लक्षात यायला लागतं की 50% अधिक प्रश्न हे चालू घडामोडीशी रिलेटेड आहेत. म्हणून या ठिकाणी तयारी करत असताना प्रत्येक विषयाची तयारी करत असताना सिलेबस पहिला समजून घ्या आणि त्या सिलेबसमधल्या कोणत्या मुद्द्यावरती सध्या चर्चा चालू आहे ते पहिले समजून घ्या. आणि हे मुद्दे एकदा लक्षात आले की मग आपला विषयाचा आवाका जो आहे तो कमी करता येतो आणि ज्या मुद्द्याभोवती या ठिकाणी आपण तयारी केली त्याच मुद्द्यावरती प्रश्न यायला लागतो आणि त्याच मुद्द्याभोवती प्रश्न आले की मग आपला कॉन्फिडन्स पण या ठिकाणी बऱ्यापैकी वाढवला जातो आणि यातून मग टोले सुद्धा बरोबर बसायला लागतात. तर माझं पहिलं काम हे राहील की माझे जे विषय असतील त्या विषयाचं मी बेसिक अगोदर तयारी करून घेणार आहेत. म्हणजे आता भूगोल असेल तर भूगोलामध्ये नकाशाची पहिली तयारी करून घेईल, म्हणजे प्रत्येक मुलांच्या या ठिकाणी स्मरणात राहील की भारताचे भूगोलमध्ये कोणते कोणते राज्य कोणत्या कोणत्या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये कोणते जिल्हे कोणत्या जिल्ह्याला लागून आहे, कोणत्या प्रशासकीय विभागाला लागून आहे. एकदा प्रॅक्टिकलमध्ये एकदा मुलांची तयारी झाली की त्यानंतर बाकीचं मटेरियल त्यांच्या डोक्यात टाकणं आणि ते कायमस्वरूपी ठेवणं हे माझं काम राहील. तुम्ही तुम्हाला एक विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. आता बरेचसे लोक सांगतात की NCERT वाचा, त्याच्यानंतर शालेय पाठ्यपुस्तक वाचा. मी तुम्हाला सांगतो, मी पुंगळे सरांची गॅरंटी देतो की असं तुम्हाला काहीच करायची गरज नाही, कारण त्यांनी ऑलरेडीच सगळं वाचलेलं आहे आणि त्यांनी सगळं त्यांच्या पुस्तकामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे त्यांच्या टीचिंगमध्ये NCERT पण आहे, पाठ्यपुस्तक पण आहेत आणि तुम्हाला जनरल इतर कोणत्या गोष्टी लागतील ते सगळं सर्वसमावेशक मटेरियल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या नोट्समध्ये देणार आहेत. आता तुम्ही कंटिन्यू करा. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर ह्या तिन्ही विषयामध्ये आवाका कमी करता येतो आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असेल तर पहिलं PYQ, त्याच्यानंतर आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस, त्या सिलेबसचा अपडेट माहिती आणि नंतर मग सराव प्रश्नपत्रिका. मित्रांनो, जितका सराव करता येईल तितकं तुम्हाला कॉन्फिडन्स थोडं वाढवता येईल, त्याशिवाय डायरेक्ट कॉन्फिडन्स वाढवता येणार नाही. आणि आमची टीम आम्ही एकच काम करत असतो की जास्तीत जास्त सरावावरती भर देत असतो. मग 5वीपासून 12वीपर्यंतच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाच्या आमच्या तयारीत आम्ही त्याच्यावरती भर देतो असतो. स्टेट बोर्ड असू द्या, NCERT असू द्या, यांच्यासुद्धा आमच्या प्रश्नपत्रिका तयार आहेत. प्रत्येक विषयाच्या प्रकरणावाईज सुद्धा आमच्या प्रश्नपत्रिका तयार आहे. मग आयोगाच्या प्रश्नपत्रिका एकदा घेतल्या की त्या डायरेक्शननं मग आम्ही आमच्या प्रश्नपत्रिका तुमच्या समोर देत असतो आणि त्या हिशोबाने तयारी करून घेत असतो. सर, हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की सध्या आयोगाचे जे प्रश्न आले आहेत, सध्या 3 प्रकारातले प्रश्न चालू आहे.
एक फॅक्च्युअल डाट्यावरती प्रश्न असतात, एक अप्लाइड प्रश्न असतात आणि एक थेरॉटिकल एक प्रकार आता सुरू झालेला आहे. आता या ठिकाणी 50%पेक्षा अधिक प्रश्न फॅक्च्युअलचे. पण आता सायन्स आणि मॅथ जर बघितलं तर मेजॉरिटी हे अप्लाइडकडं या ठिकाणी आहेत. आणि सायन्सचे आपल्याकडं एक जबरदस्त व्यक्तिमत्व अनिल कोलते, जे महाराष्ट्रात सर्वात जास्त नाव घेतलं जातं, ते आपल्याकडे आहे. हुकमी एक्का आपण म्हणू त्यांना या ठिकाणी. आणि गणित आणि बुद्धिमत्तासाठी सुद्धा या ठिकाणी चांगले लोक आपल्याकडे आहेत. त्यामुळे साहजिकच तयारी करताना ते अप्लाइड प्रकारातले प्रश्न असू द्या किंवा फॅक्च्युअल प्रकारातले प्रश्न असू द्या, या प्रश्नामध्ये तुम्हाला कुठंही या ठिकाणी कमतरता जाणवणार नाही. निदान प्रश्नाचं वाचन केल्यानंतर असं लक्षात यायला लागेल, अरे हे कुठेतरी वाचलेलं आहे, अरे हे कुठेतरी ऐकलेलं आहे, आणि असं नसं याचं उत्तर जवळपास हे असलं पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी तुमच्या वाचनातून जरी गेलेलं नसलं तरी अंदाज बांधण्याची प्रक्रिया तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी आता तुम्हाला बनायला सुरुवात होऊन जाईल. मग आता सरांचा राज्यशास्त्रात सर पाठच करून घेतात बघा. त्यानंतर मनीष सरांचं चालू घडामोडीचे जे विषय आहेत, मनीष सर तर तुम्हाला हसत खेळत या ठिकाणी ते विषय कंप्लीट करतील. समाजसुधारक हे त्यांचं या ठिकाणी सर माझ्यासोबतचे अनुभव आहेत, त्यामुळे साहजिकच त्यांचं त्या विषयातला गाढा अभ्यास आहे. शिंदे सरांबद्दल तर आपण जास्त काही बोलायला नकोय. शिंदे सर तर आमच्यातले सगळ्यात मास्टर की जी असते प्रत्येक लॉकची, ती मास्टर की म्हणजे शिंदे सर. ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हणजे एक महत्वाचा मुद्दा की मनीष सर आणि पुंगळे सर हे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेचा पाया घातलेला आहे, अशा एका दिग्गज व्यक्तिमत्वाबरोबर त्यांच्या सुरुवातीपासून म्हणजे फाउंडेशन पासून होते. म्हणजे स्पर्धा परीक्षेचे खरे जर अनुभवी जर लोक आता जे काय 2-4 शिल्लक राहिले त्यांच्यापैकी दोघंच आहेत आता हे. ठीक आहे. तर आता महत्वाचा मुद्दा आणखी सांगायचं की आपल्याकडे ज्यांना वन मॅन शो म्हणतो विज्ञानामध्ये, म्हणजे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि कॉम्पिटेटिव्ह सायन्स आहे त्यांचं पुस्तक आहे, तर असे कोलते सर आमचे परम मित्र. म्हणजे आम्ही एकमेकांचं कौतुक करणं आवश्यकच आहे म्हणा, कारण त्याशिवाय ऍडमिशन पण होणार नाहीत ना. तर मग म्हणून आम्ही कौतुक करतो एकमेकांचं. तर तुम्ही पण आमचं कौतुक करा नंतर पास झाल्यानंतर ज्यावेळेस अधिकारी व्हाल त्यावेळेस. तर कोलते सरांना मी विनंती करतो की त्यांनी टिपिकली ते काय काय त्यांच्या विषयाची तयारी करून घ्यायची सांगा. नमस्कार मित्रांनो, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता कंबाईनच्या एक्झामला ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झाले, आणि दुसरा सगळ्यात मोठा बॉम्ब आयोगाने टाकलाय मागच्या वर्षी की आता कंबाईनला मेन्सला सुद्धा सायन्स आलंय प्लस टेक्नॉलॉजी पण आहे. त्यामुळे याच्या अगोदर बरेचसे मुलं विज्ञानाचा अभ्यास हा जेमतेमच करायचे किंवा बरेच मुलं स्किप करायचे, मोस्टली आर्ट्स बॅकग्राऊंडचे. पण मित्रांनो, आता जर तुम्ही मेन्सचे पेपर बघितले, आता ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही मेन्स झाल्या. दोन्ही मेन्सला जनरल सायन्सचे 12 आणि टेक्नॉलॉजीचे 8 म्हणजे 20 प्रश्न, म्हणजे जवळपास 40 मार्क, आणि पूर्व परीक्षेला 15 प्रश्न असतात. त्यामुळे तुम्हाला आता हा विषय स्किप करून तर चालणारच नाहीये. आपल्या ह्या बॅचमध्ये मी जसं याच्या अगोदरही ज्या बॅचेसमध्ये शिकवलंय सायन्स हा विषय, त्या सगळ्या बॅचेसमध्ये मी सायन्स अगदी बेसिक पासून, म्हणजे तुमचं सायन्स बॅकग्राऊंड नसेल तरी सुद्धा तुम्हाला विज्ञान हा विषय आवडीचा करून देण्याचं आणि त्यात जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्याची जबाबदारी माझी असेल. विशेष करून मी त्यासाठी अगदी प्रत्येक टॉपिक बेसिक पासून, म्हणजे जसं 5वी-6वीच्या मुलांना शिकवतात शाळेमध्ये त्या पद्धतीने मी प्रत्येक टॉपिक घेत असतो. त्याच्या सगळ्या बारीक सारीक छोट्या गोष्टी सांगून मग तो अभ्यासक्रम ॲडव्हान्स स्टेजपर्यंत नेतो. कारण मित्रांनो, जसं सरांनी आत्ता सांगितलं की सायन्सचे प्रश्न हे सगळे आता अप्लाइड बेसिसचे आणि थेरॉटिकल टाईपचे यायला लागलेत. मेजॉरिटी प्रश्न ते टॅकल करायचं तुम्हाला तर फक्त बेसिक नॉलेज असून उपयोग नाही आहे, तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स लेवलपर्यंत पण जावं लागणार. आणि आता मेन्सला पण असल्यामुळे तुम्हाला एकच अभ्यास दोन्हीकडे पण उपयोगात येणार आहे, 50 to 60% जवळपास. तर मग प्रत्येक लेक्चरमध्ये जे टॉपिक शिकवले जातील, टॉपिक संपले की त्या टॉपिकवर मागच्या 10-12 वर्षामध्ये आयोगाने कोणकोणते प्रश्न विचारलेत त्या सगळ्या PYQचा पण टॉपिक वाईज ॲनालिसिस घेत असतो, जेणेकरून तुम्हालाही कळतं की तुम्ही एक टॉपिक विज्ञानचा शिकलात तर मग त्या टॉपिकवरच्या आयोगाने अगोदरचे विचारलेले प्रश्न तुम्हाला येत आहेत का, ते आठवत आहेत का, वर्गात शिकलेले वाटत आहेत का, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला मदत होते. मग अशा पद्धतीने जर तयारी केली तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त वेगळं काही करायची गरज नाही. आपल्या रोजच्या क्लासमध्ये जे टीच केलं जाईल तेवढं लेक्चर रेग्युलर करणं, त्याची रिव्हिजन करणं, लेक्चर रिपीट पाहणं, कारण तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता. प्लस आपलं पुस्तक आहे, त्या पुस्तकातून तुम्ही झालेलं लेक्चर पुन्हा वाचू शकता, म्हणजे तुमचा आणखी अभ्यास पक्का करू शकता. प्लस त्याच्यामध्ये दिलेली PYQs पण सोडू शकतात, आणि आपण पण क्लासेसमध्ये PYQs घेणारच आहोत. जे रोजच्या लेक्चरमध्ये एक्स्ट्रा पण शिकवलं जाईल बोर्डवर, त्या PDF नोट्स सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल असेल. म्हणजे मी जे वर्गात लिहून देईल बोर्डवर, काही एक्स्ट्रा माहिती असेल,
करंट रिलेटेड सिलेबस किंवा क्वेश्चन्स आता जास्त विचारायला लागलेत. सो ती सुद्धा माहिती तुमच्याकडे PDF स्वरूपात ॲपमध्ये उपलब्ध राहील, जेणेकरून तुम्हाला विज्ञानाचा जो अभ्यास आहे तो अतिशय सोपा वाटायला लागेल आणि तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. आणि मी गॅरंटीने सांगतो की तुम्हाला हा विषय नक्कीच तुमच्या रिझल्टसाठी एक चांगला बूस्ट ठरेल. विद्यार्थी मित्रांनो, माझा तसा पाहिलं तर पूर्व परीक्षेमध्ये रोल नाही, परंतु मराठी आणि इंग्लिश हे 2 विषय माझ्याकडे येतं. तुम्हाला एक आत्ताचं किस्सा सांगतो. मला सोलापूर जिल्ह्यामधून एका मुलीचा कॉल आला त्या दिवशी. ती म्हणे, सर मी चेक केली माझी ॲन्सर शीट, तर त्यानुसार मला मराठी इंग्लिशला 95 मार्क्स येत आहेत. विद्यार्थी मात्र 2-3 प्रश्न इकडे तिकडे होतील, परंतु मला असं वाटतं की मी माझ्या लाईफमधला सर्वात उत्कृष्ट स्कोअर देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण ती विद्यार्थिनी अगदी 2 वर्षांपासून मला फॉलो करत होती. तर मी तुमचा पूर्व परीक्षा सिलेबस चालू असतानाच मराठी इंग्लिश चालू करणार आहे. याच्यामध्ये मी मराठीसाठी जवळजवळ 20 पुस्तकं फॉलो केली आहेत. म्हणजे अगदीच म.पा. सबनीस यांच्यापासून तर दामले मोरोगश दामले यांच्या पासून तर तरखडकर, डॉक्टर हिरेमठ आहे, डॉक्टर गोविलकर आहेत, यांची सगळी पुस्तकं मी त्या ठिकाणी वापरलेत. आणि मला असं वाटतं मी ज्या नोट्स तुम्हाला देईल त्याच्या बाहेरचा प्रश्न आयोग विचारणार नाही. म्हणजे इतक्या अगदी मायक्रो लेवलवरती मी जाऊन तयारी केलेली, म्हणून त्या नोट्ससाठी माझ्यावरती अवलंबून राहू शकता. इंग्लिशची तयारी तर मी तुमच्याकडून चांगल्या प्रकारे करून घेतोच आहे. त्याच्यामुळं तुमच्या मेन्स परीक्षेमध्ये जवळजवळ 50% वेटेज मराठी इंग्लिशला आहे. त्याची तयारी पूर्णपणे माझ्याकडे. मी गेल्या 10 वर्षांपासून सगळे PYQs सोडून घेतो विद्यार्थ्यांकडून, आणि माझी शिकवण्याची स्ट्रॅटेजी म्हणजेच मी काही शॉर्टकट्स तयार केले तर त्या शॉर्टकटचा तुम्हाला 100% फायदा होईल. डायरेक्ट इंटरव्ह्यू, स्पीच, चेंज व्हॉइस, डिग्री यासारखे प्रश्नांची उत्तरं 1-1 सेकंदात उत्तरं निघू शकतात. हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली मी करून दाखवले. आजच दुपारी मी TCS पॅटर्ननुसार जी बॅच आपली फास्ट ट्रॅक त्याच्यावरती तो प्रयोग करून दाखवला. विद्यार्थ्यांना अगोदर विश्वास बसला नव्हता, परंतु मी ज्यावेळेस ते करामत करून दाखवली त्यावेळेस विद्यार्थ्यांना खूप बरं वाटलं. विद्यार्थ्यांनो, शिकणं म्हणजे ढोर आम्हाला नाही आहे, शिकवणं पण ढोर आम्हाला नाही आहे. एक स्मार्ट स्टडी असते आणि ती स्टडी तुमची फक्त अनुभवी शिक्षकांमार्फतच होऊ शकते, कारण त्यांनी उन्हाळे पावसाळे खाल्ले असतात. इथले बसलेले सगळे लोक जवळजवळ 20-20 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करतात. आणि मग तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवायचा नाही, मग कोणाला ठेवायचा? कंबाईनची तयारी करताना तुम्ही आमच्याकडेच तयारी करावी अशी अपेक्षा करतो. याच्यामध्ये तुम्हाला जे बुक्स आहेत, दुसऱ्या इन्स्टॉलमेंट नंतर तुम्हाला बुक्स मिळतील, कारण आम्ही त्याचे 3 इन्स्टॉलमेंट ठेवले तर आम्ही 3 टप्प्यामध्ये तुमची जी 4,999 रुपये जी फीस आहे तर ती त्या ठिकाणी ठेवली, म्हणजे विद्यार्थ्यांना सुविधा राहावी की पैसे इन्स्टॉलमेंटमध्ये जर एकाच वेळेस पैसे नसतील तर. आणि हे पुस्तकं दुसऱ्या इन्स्टॉलमेंट नंतर आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. आणि सगळे नामांकित लेखांचेच पुस्तकं येतं. तुम्हाला आणखी काही एक्स्ट्रा मटेरियल घेण्याची शक्यतो गरज भासणार नाही. तर हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जावा अशी मी सगळ्यांना आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्यांचे जे विचार व्यक्त केले त्याबद्दलही मी आभार तर मानणारच नाही म्हणा त्यांचे, कारण ते माझे सहकारी, त्यांचंच काम आहे, त्यांना पण त्यातून फायदा होणारच आहे. त्याच्यामुळं आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्या तमाम ज्यांना गरजू विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जायला अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.